नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपण विविध लेखन कृती पाहत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षरी शब्दांचे लेखन कसे करावे याबाबत मार्गदर्शन घेतले. आज आपण इयत्ता 3री ते 5वी साठी एक आनंददायी भाषाकृती घेऊन आलो आहोत. कृतीचे नाव आहे चित्र पाहूया वाक्य अचूक लिहूया. चित्र पाहूया वाक्य अचूक लिहूया. या पहिल्या कृतीसाठी असा ज्ञानकुंभ घेऊया. या पद्धतीने यात चित्रात दाखवल्याप्रमाणे निपुण पेटीतील वाक्यपट्ट्या किंवा आपण स्वतः 3 ते 4 सोपे शब्द, सोपी जोडाक्षरी शब्द असणारा वाक्यपट्ट्या तयार करून घ्या. सोबत दाखवल्याप्रमाणे वाक्याशी संबंधित चित्रपट्ट्या घ्या. याप्रमाणे संबंधित चित्रपट्ट्या या ज्ञानकुंभामध्ये टाकून ठेवा. जसं या पद्धतीने मी या ज्ञानकुंभामध्ये या चित्रपट्ट्या टाकलेल्या आहेत. आता आपण कृती पाहूया. विद्यार्थ्याला ज्ञानकुंभातील एक चित्रपट्टी काढण्यास सांगावे. समजा काढलेली चित्रपट्टी सूर्य ही आहे. आता या चित्रपट्टीशी संबंधित वाक्य खाली ठेवलेल्या वाक्यपट्ट्यांमधून शोधून घ्यावे. जसे हे वाक्य, सूर्याची किरणे अंगणात पडली होती. या वाक्याचे वहीमध्ये सुंदर अक्षरात अनुलेखन करून घ्यावे. विद्यार्थी योग्य अक्षरात वाक्याचे अनुलेखन करतात का यावर शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे. आणखीन एक उदाहरण घेऊया. विद्यार्थ्याने छत्रीचे चित्र काढले. त्या चित्राशी संबंधित तो वाक्यपट्ट्यातील वाक्य शोधून वहीत लिहिल. जसे पावसाळ्यात आईने नवीन छत्री आणली. अशा पद्धतीने पुढे दाखवलेल्या चित्र व वाक्यपट्ट्या हा भाषिक खेळ घेऊन कृती पूर्ण करून घ्यावी. ही सर्व चित्रे व वाक्य यांची संगत लावून ही कृती पूर्ण करून घ्यावी. यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनातील आत्मविश्वास वाढणार आहे. अचूक चित्र व वाक्य यांची संगत तो घालू शकणार आहे. त्यामुळे त्याच्या ज्ञानात देखील भर पडणार आहे. विद्यार्थ्याच्या विचारशक्तीला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्याचे लेखन कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे. जोडाक्षरी शब्दांचा सरावही होणार आहे. आता आपण पाहून लेखन करण्यासाठी दुसरी एक कृती पाहूया. वाक्यचक्र असे या कृतीचं नाव आहे. यासाठी आपणास निपुण पेटीतील वाक्यचक्राचा वापर करता येईल. जसं हे वाक्यचक्र विद्यार्थ्यांना हाताळण्यास सांगावे. वाक्यचक्र फिरवून योग्य अर्थपूर्ण वाक्य लेखन वाक्यचक्राचा वापर करून घेता येईल. उदाहरणार्थ विद्यार्थी वाक्यचक्र घेऊन यातील शब्दांची जुळवाजुळव करेल. या पद्धतीने या ठिकाणी वाक्य आहे काका घड्याळ आण. दुसरं वाक्य आहे मामा ड्रेस आण. शक्यतो जोडाक्षरी शब्द येतील असं आपण पाहावं. आता वाक्य पाहून योग्य व छान अक्षरात वाक्य लेखन करतील यावर भर द्यावा. अशा पद्धतीने विविध प्रकारची वाक्ये या वाक्यचक्राचा वापर करून अनुलेखन सराव घेता येईल. या भाषिक कृती लेखन स्तरावरील 8व्या स्तराकडून 9व्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी उपयोगी पडतील. विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना देण्यासाठी या ठिकाणी मी चित्रांचा वापर करून ही कृती घेतलेली आहे. किंवा तुम्हीही आपल्या कल्पकतेने आणखीन काही भाषिक कृती घेऊ शकतात. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.